तर मिलिंद देवरा यांच्या समर्थकांची वर्षा या निवासस्थानी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। अगदी थोड्याच वेळात मिलिंद देवरा हे शून्य गटामध्ये प्रवेश करणार आहेत। काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन देवरा हे शून्य गटामध्ये प्रवेश करणार आहेत। अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, आपण सकाळपासून बघतोय मिलिंद देवरा यांचे समर्थक जे आहेत ते समर्थक मोठ्या संख्येनं हळूहळू उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय नेमकं या सगळ्या समर्थकांचं म्हणणं आहे? दक्षिण मुंबईतला मोठा काँग्रेसचा खरं तर गड मात्र त्याला भगदाड पडलाय। नक्कीच खिंडार पडलेला आहे आणि थेट वर्षा बंगल्यावरची ही थेट दृश्य आहेत। मी माझा कॅमेरामॅन रोहनलाही सांगेल कॅमेरा पॅन करावा आणि सगळी गर्दी दाखवावी। जवळपास हजारो कार्यकर्ते दक्षिण मुंबईतले आज वर्षा निवासस्थान या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मिलिंद देवरा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आता पक्षप्रवेश होतोय। हा पक्षप्रवेश ग्रँड असणार आहे, कारण ही सगळी गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। जितकी गर्दी आत दिसते तितकीच गर्दी रस्त्यावर सुद्धा आहे आणि हे जर सगळं दृश्य पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की खऱ्या अर्थानं आता मिलिंद देवरा यांनी शिवसेनेचा झेंडा घेतलेला आहे। काँग्रेसचा हात मात्र त्यांनी सोडलेला आहे। 55 वर्षांचा त्यांचा जो घरोबा होता तो सुद्धा तुटलेला आहे आणि अधिकृतरित्या आज ते पक्षप्रवेश करतात। त्यामुळे पुढची वाटचाल जी असणार आहे ती शिवसेनेसोबत असणार आहे आणि भविष्यामध्ये दक्षिण मुंबईची खासदारकीची जागा सुद्धा ते लढवणार आहेत अशी माहिती मिळते। मनीषाताई कायंदे आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, मिलिंद देवरा यांचा ग्रँड प्रवेश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर टीका टिप्पणी पण होते। राऊतांनी टीका केली आहे की सगळा खोक्यांचा खेळ आहे, पैसे घेऊन सगळे फोडले जातात। दिल्लीचे 2 बाप आहेत, त्यांच्या भरोसे आमचा पक्ष फोडला, स्वतःचा पक्ष उभा राहा। कदाचित संजय राऊतांना केवळ खोक्याची भाषा समजते आणि ते त्यांच्याकडे ईडी वगैरे लागलेली होती आणि त्यासाठी ते 3 महिने आतमध्ये तुरुंगवास त्यांनी भोगला आणि तरी सुद्धा अजून सुधरत नाही आणि हेच आरोप ते करतात आहे। म्हणजे स्वतःची चूक कुठे ते बघायचं नाही आणि दुसऱ्यावर दोष आरोप करत राहायचं। मला असं वाटतं हे काही सुधारण्यातले नाहीये आणि त्यांना कधीच आत्मपरीक्षण करावं असं कधीच वाटत नाही। लोक आपल्याला का सोडून चालले आहेत? केवळ पैसे पैसे खोके हेच ते बोलत आले आहेत। सगळीकडे त्यांची हार झालेली आहे, प्रत्येक कोर्टात हारले आहेत, तरी सुद्धा आपली चूक कुठे आहे ते मात्र बघायला तयार नाही। मिलिंद देवरा आता येत आहेत, शिवसेनेचा झेंडा त्यांनी हाती घेतलेला आहे। दक्षिण मुंबईचा गड राखला जाईल, शिवसेना जिंकेल की उबाटा पक्ष जिंकेल? मला एक सांगा की शिवसेनेची हक्काची जागा आहे आणि साधारण युतीमध्ये ते आता महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये पण ज्या जिंकलेल्या जागा ज्यांच्या आहेत तेच साधारण लढणार आहेत। काही ठिकाणी होऊ सुद्धा शकतील बदल, परंतु ज्या जिंकलेल्या जागा आहेत त्या निश्चितच तो पक्ष लढणार आहे, कारण सगळ्यांना मिळून महाराष्ट्राला प्रगतीपथावर न्यायचं आहे। इथे आम्हाला राम राज्य आणायचं आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवार गट नक्कीच, आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट आम्ही गिरीश तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत।